What is happening right now in the Asia-Pacific region, the West has begun to call it the Indo-Pacific region in order to give its policy a clear anti-Chinese direction, hoping to thereby additionally gain the opportunity to pit our great friends and neighbors India and China against each other. Recently, President Putin recalled that it's simply a divide and rule policy. हे आहेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव. पाश्चात्य देश भारत, चीन आणि रशिया यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुळात पाश्चात्य देशांकडनं चीन विरोधामध्ये भारताला प्यादं बनवलं जातंय आणि त्यामागे कारण ठरलेलं आहे क्वाड. क्वाडमध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 राष्ट्रांचा समावेश आहे. या क्वाड गटानं पश्चिम प्रशांत महासागराला इंडो पॅसिफिक म्हणण्यास सुरुवात केली आहे. क्वाडकडून चीन विरोधी धोरणात भारताला ओढलं जातंय. त्यामुळे रशिया, भारत, चीन या त्रिकोणीय मित्र राष्ट्रांना कमकुवत केलं जातंय. पश्चिमी देशांचा आसियानला कमकुवत करण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांकडनं भारत पाक दरम्यान तणाव वाढवण्याचा प्रयत्न, चीन विरोधी धोरणासाठी इंडो पॅसिफिक प्रदेश असं संबोधन, इंडो पॅसिफिक वादामध्ये चीन विरोधात भारताला ओढण्याचा प्रयत्न, पश्चिमी देशांमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये संघर्ष. दरम्यान अमेरिका हे भारत आणि चीन यासारख्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणीवपूर्वक तणाव वाढवते. लाव्रोव यांचा इशारा सुद्धा क्वाडकडेच होता. चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे गट बनवण्यात आले. त्यामध्ये भारताचा एका प्याद्यासारखा वापर केला जातोय. रशियाला वाटतं की अमेरिकेने चीन आणि रशियामध्ये असलेले संबंध याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, रशिया चांगला मित्र आहे, परंतु चीन मात्र भारताचा शत्रू आहे. आणि जोपर्यंत अमेरिकेशी भारताचे संबंध आहेत, हे सुद्धा साफ आहे की अमेरिका जरी मित्र असलं तरी अमेरिकेने जेवढी मदत भारताला करायला पाहिजे होती तेवढी केलेली नाही. आसियान सदस्य राष्ट्रांमध्ये उघडपणे संघर्ष निर्माण झाल्यानं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे बोट दाखवले. या सगळ्यामध्ये भारताला आपली भूमिका बहुमित्र राष्ट्र म्हणून जपावी लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही एका गटात न अडकता स्वतःच्या हितासाठी स्वतंत्र भूमिका घेऊनच पुढची वाटचाल करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.